तर आता आपण सेम प्रॉब्लेमचं लिफो मेथडमध्ये सॉल्व करूया. आता ह्या प्रॉब्लेममध्ये लास्ट इन फर्स्ट आउट यानी की लेटेस्ट जी आपण परचेस करणार आहे त्यातनं आपण फर्स्ट सेल करणार आहे. इन यानी की परचेस, आउट यानी की सेल्स. लेटेस्ट परचेस, फर्स्ट सेल. तर जानेवारी 1ला सेम आहे तसंच परचेस केलेलं आहे 1000 क्वांटिटी, 10 रुपीज 10,000 आणि बॅलन्समध्ये ते घ्यायचं आहे 1000 10 10,000. तसंच 4 जानेला पण 150 घेतलेला आहे 12 रुपयाला आणि 1800 अमाऊंट झालेली आहे. तर पहिलं 1000 कॅरी डाऊन करायचं आहे आणि मग आत्ताचं 150 जे रेट आहे 1800 ते पण कॅरी डाऊन करायचं आहे. तर बॅलन्समध्ये आता आपल्या 2 बॅलन्स आहे, एक पहिलं 1000 आणि आताचं 150. त्यानंतर 5 जानेवारीला काय आहे आपलं सेल्स. तर इथं अगेन अमाऊंट नाही आहे, तर इथं अमाऊंट वेगळी येणार. लिफोमध्ये जी अमाऊंट येते ते इथं लिफोमध्ये येणार नाही, कारण फर्स्ट जी लेटेस्ट आहे इन परचेस केलेलं ते आपण पहिलं सेल करणार आहे. तर इथं लेटेस्ट परचेस किती केलं होतं 150, तर ते 150 पहिला विकून टाकायचं आहे 12 रुपयाने 1800 रुपये. तर आपल्याला टोटल विकायचं होतं 600 आयटम. 600तनं 150 गेलं, 450 राहिले. 450चं रेट. आता हे 450 आयटम कुठले देणार आहे, 1000 जी बॅलन्स राहिलेला आहे ह्यातनं देणार आहे. त्याचं रेट आहे 10, तर 4500 झालं. तर आता आपलं बॅलन्स किती राहिला, हे पहिलं 150 तर आपण देऊन टाकलं 12 रुपयानं आणि ते 1000 होते त्यातनं पण आपण 450 देऊन टाकले. मग राहिले किती, 1000तनं 450 गेलं, इथं राहिले 1000तनं 450 गेले, राहिले 550 10 रुपयानं, जे 10 रुपये आहे 5500. तर नेक्स्ट काय आहे, परचेस आहे 6 जानेवारीचं 100 14 रुपयानं. तरी आपण घेतलेलं आहे 6 जानेवारीचं 100 14 रुपयानं 1400. तर आता बॅलन्स काय राहिलं, पहिलं 550 10 रुपयानं आणि आताचं 100 14 रुपयानं 1400. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे आपला सेल्स आहे 500चा 9 जानेवारीला. तर 9 जानेवारीला आपला सेल्स आहे 500, पण लेटेस्ट किती आहे, परचेस केलेलं 100च आहे, तर ते 100 लिहायचं 14 रुपयानं 1400. टोटल आपला इथं सेल किती होता, 500चा सेल होता, पण त्यातनं आपण 100 दिलं, राहिलं किती 400. तर 400 किती रेंज होते, कशातनं आपण देणार, ह्या ह्याच्यातनं देणार. 500मधनं 400 देणार. रेट काय आहे 10 रुपये, 4000 झालं. आता हे जे 100 होतं 14 रुपयानं देऊन टाकलं तर हे संपलं. आता राहिलं किती 550, त्यातनं पण आपण 400 दिलं, राहिलं 150. 550मधनं 400 गेलं, राहिले 1050 आणि रेट आहे त्याचं 1,500. नेक्स्ट आहे परचेस 12 जानेवारीला 150 11 रुपयानं 1750. इथं काही सेल्स नाही आहे, तर डायरेक्ट कॅरी डाऊन बॅलन्समध्ये घेणार. जुनं बॅलन्स आहे 150चं 10 रुपयानं 1,500 आणि आत्ताचं बॅलन्स आहे 150 11 रुपयानं 1750. त्यानंतर आपलं 14 जानेवारीला परत सेल आहे 100चं. आता इथं परचेस काय नाही, सेल आहे डायरेक्ट आणि लेटेस्ट आपण विकणार. लेटेस्ट काय होतं 150 होतं 11 रुपयानं, तर त्यातलं आपण 100 विकणार आहे, सेल करणार आहे 11 रुपयानं यानी की 1100. तर आता लेटेस्ट 150तनं 100 गेलं, 50 राहिलं, 50 11 रुपयाचं 550 आणि जी जुनं 150 आहे 10 रुपयानं ते 1,500 तसेच राहिलेले आहेत. तर असं आपला क्लोजिंग स्टॉक आहे 50 क्वांटिटी जी लेटेस्ट आहे 100 रुपयानं 550 आणि 150 क्वांटिटी जी जुनी क्वांटिटी आहे 10 रुपयानं 1,500. टोटल अमाऊंट 2050 येते आणि टोटल क्वांटिटी येते 200.